शंकरपाळ नावाचा राजा राज्याधीश होता आणि त्या राजाकडे पहा भरपूर धन दौलत इस्टेट पैसा आपला 9 लाख घोडे असं सर्व काही त्या राजाकडे होतं महाराज. परंतु त्यांना मुलबाळ नव्हतं. आता समजा एखाद्या माणसाकडे भरपूर काही पैसा आहे, धन दौलत आहे, सर्व काही आहे, पण त्या माणसाला मुलबाळ नसलं तर माणूस किती दुःखी असतो. कसा तो राजा एका गोष्टीने दुःखी होता, म्हणजे त्याला मुलबाळ नव्हते महाराज. मग त्या राजानं काय केलं, त्याला असं वाटलं आता आपल्याकडे सर्व काही भगवंताने दिलेलं आहे पण मुलबाळ नाही आहे महाराज. मग त्यांनी काय केलं, श्रावण महिना चालू होता. श्रावण महिन्यामध्ये मग त्यांनी विचार केला की आता कोणाची भक्ती करायला पाहिजे. मग त्यानं विचार केल्यानंतर त्याला समजलं की भोळ्या दैवत कोणतं असेल तर पहा, भोळ्यात थोडं दैवत म्हणजे भोलेनाथ आहे. भोलेनाथ आहे म्हणजे आपण समजलं. मग त्यांनी काय केलं, श्रावण महिन्यामध्ये गंगेच्या काठावरती गेला आणि गंगेच्या काठावर गेल्यानंतर 108 वेल तोडले आणि एक पिंड तयार केली महाराज. पिंड तयार करून पिंड तयार करता करता त्यांनी काय म्हटलं, कैलास रामा शिवचंद्र मोळी तुझवीन शंभो मज तारी नमो पार्वते पदहे हर हर असं म्हणून त्यांनी पिंड तयार केली आणि त्या पिंडीवरती 108 वेल वाहले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून 108 वेल वाहले महाराष्ट्रांनी. श्रावण महिन्यामध्ये पहिला सोमवार झाला, दुसरा झाला आणि तिसरा झाला, चौथा झाला आणि परत 5वा सोमवार पण आला. तर पहा, 5व्या सोमवारी चमत्कार झाला प्रभूचा. साक्षात भोलेनाथ त्या ठिकाणी आले आणि त्याला म्हणाले, राजन भूत पहा. तो उठला, डोळे उघडून पाहतो तर काय, साक्षात भोलेनाथाची मूर्ती आपल्या समोर आलेली आहे. भोलेनाथ म्हणता, तू एवढी कठोर भक्ती का केलीस. तो म्हणाला, भोलेनाथा माझ्याजवळ सगळं काही आहे, ऐश्वर्य धन दौलत पैसा 9 लाख घोडे सर्व काही आहे, पण मला मुलबाळ नाही. मग भोलेनाथ म्हणता, तुला मुलबाळ होऊन जाईल. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो, तुला मुलबाळ होऊन जाईल. फक्त एक आठ आहे म्हणे. तो म्हणजे सांगा म्हणे बा कोणती आठ आहे, ते 8 सुद्धा मान्य करायला तयार आहे म्हणे. पाय मुलगी जर झाली तर तिचं नाव शीतळा देवी ठेवायचं, शीतळा देवी. आणि मुलगा जर झाला तर नाव शंकर ठेवायचं असं त्या राजाला सांगितलं महाराज. आणि राजा खूप आनंदी झाला. त्याला वाटलं आता इतक्या दिवसापासून भोलेनाथ आपल्याला प्रसन्न झाले. त्या आनंदाच्या भरामध्ये तो आपल्या घरी गेला आणि काय म्हणतो आहे पत्नी समोर, आनंद झाला मला देवा, आनंद झाला मला.
झाली की आता माझं वाद पण फिरणार आहे म्हणे बऱ्याच दिवसापासून आपल्या घरात मंडळ नाही. पत्नीला सुद्धा भरपूर आनंद झाला आणि पत्नी सुद्धा काय म्हणते पहा, हे जो होते माझ्या मना मना बरे केले नारायणा. हे जो होते माझ्या मना मना बरे केले नारायणा. पत्नीला सुद्धा आनंद झालेला आहे आणि असं करता करता महाराज पत्नीला दिवस गेले. महाराज पत्नीला दिवस गेले आणि पत्नीला डोहाळे लागले. महाराज डोहाळे कोणते लागले म्हणा, ओम शिवाय ओम शिवाय शंकर शंकर ओम शिवाय. पत्नीला सुद्धा आनंद झालेला आहे आणि पत्नीला महाराज असं करता करता 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहे पत्नीचे. आणि पहा त्या राजाला मुलगा न होता महाराज मुलगी झालेली आहे, तरी सुद्धा त्या पत्नीला भरपूर आनंद झालेला आहे. तिने तात्काळ मध्ये काय केलं, आपल्या राजाला साखर पान पाठवण्यात आली. महाराज राजा मोठा खुश झाला. महाराज साखर पान पाठवली. राजानं बरेच गावची अशी साखर पान वाटलेली आहे. आणि नंतर काय झालं महाराज, हळूहळू करता करता त्या मुलीचे 12 दिवस पूर्ण झाले. महाराज 12 दिवस पूर्ण झालेले आहे. आणि मग राजाच्या मनात आलं की आता मोठ्या थाटामाटात 12 दिवसा उत्सव साजरा झाला पाहिजे. म्हणून त्या राजानं ते 12 दिवस मोठ्या थाटामाटात केली. महाराज आणि त्या मुलीचं नाव आहे ना शीतळा देवी ठेवलेलं आहे. शीतळा देवी ठेवलं, थाटामाटात 12 दिवस केली. आणि हळूहळू महाराज ती मुलगी पहा 12 वर्षांनी पूर्ण झालेली आहे. 12 वर्षांनी पूर्ण झाली आणि त्या राजाच्या मनामध्ये विचार आले, पहा आता आपल्याला मुलबाण नव्हतं, आता देवाने एकोणती मुलगी दिली. म्हणून त्या काळामध्ये अशी प्रथा होती की 12 वर्षाची मुलगी झाली म्हणजे तिचं लग्न करायचं अशी प्रथा होती. मग त्या राजाच्या मनात विचार आले की आता या मुलीचं लग्न केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, अशा राजकुमाराला मोठ्या मोठ्या राजकुमार बोलवून घेतले. महाराज मोठा दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये राजकुमार आलेला आहे, सभा भरलेली आहे. आणि पहा त्या मुलीच्या हातामध्ये एक नवरत्नाचा हार दिला. महाराज नवरत्नाचा हार दिला आणि त्या मुलीला सांगितलं की पहा तुला हे राजकुमार पाहण्यासाठी आलेले आहे, तुला जो कोणी मुलगा पसंत असेल त्यांच्या गळ्यामध्ये तो हा नवरत्नाचा हार घाल, म्हणजे तुझं लग्न आम्ही त्यांच्याशी लावून देऊ. असं राजेश्री त्या मुलीला सांगितलं. राजेश्री आपल्या महालामध्ये घेऊन गेली. मुली दरबार भरलेला आहे. त्या मुलीने तो आपला हार नवरत्नाचा हातामध्ये घेतला आणि त्या राजकुमार मुलामध्ये अशी फिरून राहिली, इकडे तिकडे इकडे तिकडे फिरते. पण तिनं काय केलं महाराज, एकही मुलाच्या गळ्यामध्ये तो नवरत्नाचा हार घातलेला नाही. आणि मग काय झालं, ते आपल्या महालामध्ये निघून आले. मग ते राजकुमार जे आलेले होते ते पहा असे एकमेकाला ठरवले, आम्हाला कशाला बोलतो म्हणे, इथं आमच्याशी लग्न कर त्याच्या मुलीचं करायचं नव्हतं, आम्हाला बोलायला पाहिजे होतं. मग राजेश्रीला वाटलं हे काय घडलं असं. राजेश्री आपल्या मुलीकडे महालात गेले तर मुलीची महालामध्ये बसलेली होती पलंगावर. तिला विचारलं, बाई एवढे मोठे राजकुमार आलेले गोरे गोरे करून आणि तू त्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये हात का नाही घातला. तर ती मुलगी काय म्हणते पहा, म्हणजे बाबा तुम्हाला ऐकायचं का म्हणते, म्हणजे हो. यामध्ये सात्विक बाल ब्रह्मचारी
असा एकही म्हणजे आपल्याला दिसला नाही म्हणते. मी काय म्हणते त्यांच्या गाड्यामध्ये हात घालू मग म्हणते असा मुलगा तर मारुती आहे म्हणजे हनुमंतर आहे तो तुला कधीही भेटणार नाही असे राजश्री म्हणता मुलीला. मग पहा म्हणते काय म्हणते ऐका म्हणते बाबा या शंकराने म्हणजे तुमची इच्छा पूर्ण केली त्या शंकराकडून म्हणते मी हा हनुमंतराय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या मुलीनं असं रागासभामध्ये आपल्या बापाला सांगितलं पहा आणि मग बापाला मोठा राग आलेला आहे महाराज. राग आला त्या राजाने काय केलं 2-3 शिपाई बोलवले आणि त्या शिपायांना सांगितलं या मुलीला म्हणजे आता घोड्यावरती बसवा तिच्या डोळ्याला काळी पट्टी बांधा आणि अतिशय घोर अरण्यामध्ये तिला नेऊन सोडा म्हणजे. कारण की या मुलीने माझा भरपूर अपमान केला अशी मुलगी मला नको पाहिजे म्हणजे. राजा क्रोधित झाला महाराज लाल पण झालेला आहे. पहा एकदम छोटीशी मुलगी 12 वर्षाची शिकळा देवी तिला काय समजते पण हा कठोर राजा याने त्या मुलीला अशी शिक्षा दिली पहा की घोर कठोर अरण्यामध्ये नेऊन सोडून त्या सांगितले आजपासून तुम्हाला मेली असं सांगितल्यानंतर त्या शिपायाचं काय आता त्यांचं कामच आहे. त्या मुलीला घोड्यावरती बसवलं एक शिपाई पुढे एक मागे मनात ती मुलगी बसली पहा आणि मग नंतर तिला घोर अरण्यामध्ये नेलं महाराज. गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी उतरवलं सोडलं होतं मुलीला त्या ठिकाणी. 12 वर्षाची मुलगी आक्रोश करून रडू लागली महाराज. पहा ती काय म्हणते भगवंता आता मला तुझ्याशी घेऊन आहे इथं मला सोडून दिलेलं आहे या घोर अरण्यामध्ये सिंह वाघ सर्प अस्वल मनमंत असे जीव प्राणी आहेत हे मला खाऊन टाकतील पण भोलेनाथा तू माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण केली तशी माझी इच्छा पूर्ण करा अशी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करत महाराज त्या जंगलामध्ये एकटी जप करू लागले महाराज. आणि पाला पाचोळा पडलेला आहे कचरा पडलेला आहे त्या पाल्या पाचोळ्यामधून ही एकटी मुलगी पहा चालत आहे. चालता चालता काय झालं महाराज तिच्या पायाला खाली ठेच लागली. ठेच लागल्यानंतर काय झालं ती खाली वापरून पाहते तर काय खाली माळा दगड नव्हता पायाला लागलेला छोटीशी भोलेनाथची पिंड होती. हा भोलेनाथ तिने लगेच प्रसन्न झाले समजा ते भोलेनाथची पिंड या ठिकाणी तयार झाली आणि तिने काय केलं महाराज त्या ठिकाणी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र चालू केला आणि त्या ठिकाणचा पाला पाचोळा काळी कचरा सर्व साफ केलं आणि त्या ठिकाणी तिने ठरवलं की आता मला मारणारे मी भोलेनाथ तुम्हीच आहे वागवणारा मी तुम्हीच आहे म्हणून त्या ठिकाणी तिने कडक शिक्षा तिला म्हणाले तिला विचार आणि कडक शिक्षा भोगायची पडली. मग त्या मुलीने काय केलं एका पायावर उभं राहून एका पायावरती उभे राहून 12 वर्ष तप केलं मान. 12 वर्ष तप करायला ठरवलं. 12 वर्ष तप करता करता त्या मुलीचे 12 वर्ष पूर्ण झाले. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर पहा नारद मुनीला समजलं की मूर्ती लोकांनी कोणा कोणी इतका कठोर जप करत आहे की नारद मुनी शेतीमध्ये आग झाली. नारद मुनीने म्हटलं आता आपण तत्काळमध्ये देव लोकांमध्ये मूर्ती लोकांमध्ये जायला पाहिजे. त्याकरता पहा नारद मुनी देव लोकांमध्ये मूर्ती लोकांमध्ये आले तर कसे आले पहा नारायण नारायण जय गोविंद हरे
घडत आले, हे त्या मुलीपाशी आले महाराज. पाहता तर काय छोटीशी मुलगी दिसते आहे आणि हे एवढी कठोर तपस्या एवढे मोठ्या जंगलामध्ये करते आहे, कशासाठी करते आहे आपण हिला विचारलं पाहिजे. आले नारद मुनी आणि त्या मुलीने म्हणतात, बाळ डोळे उघड. त्या मुलीने डोळे उघडून पाहते तर काय चमत्कार, हाती चिपड्या आणि खांद्यावरती विणा असे तिला संत दिसले. ते म्हणजे कशी, महाराज आपण कोण आहे? ते नारद मुनी म्हणतात, मी ब्रह्मदेवाचा पुत्र नारद आहे. तू एवढी कठोर तपस्या का करीत आहे नाही? मग तिने जे घडलेली हकीकत सांगली की मी एका राजाची मुलगी आहे. माझ्या बापाने मला लग्नाचा वर मांडलेला होता आणि त्यामध्ये भरपूर राजकुमार बनले होते, पण त्यामध्ये मला एकही राजकुमार बनला पसंत न आल्यामुळे माझा बाप क्रोधित झाला आणि मला ही कठोर तपस्या केली की सांगितलं, या मुलीला जा म्हणे जंगलामध्ये सोडून द्या, घोर अरण्यामध्ये सोडून द्या म्हणे, अशी मुलगी मला नको आहे. मग म्हणे नारद मुनी काय म्हणता, तुला मुलगा तरी कसा पाहिजे? ते सांगू लागली, अखंड बाल ब्रह्मचारी सात्विक असा मला मुलगा पाहिजे म्हणे. त्यांच्याशी मी लग्न करीन, नाही तर मी करणार नाही. नारद मुनी बरोबर, तुझी इच्छा मी पूर्ण करीन म्हणे. असा मुलगा फक्त हनुमंतराय म्हणे मारुती हा तुझे म्हणे मिळवून तर मी सोडून देईन म्हणे. तुला फक्त याच्यासाठी काय करावं लागेल, मी काय सांगतो ते लक्ष ठेव म्हणे. ते मी सांगल्यानंतर तुला जर ऐकलं, तुला म्हणे तसाच मुलगा मी मिळवून देणार आहे, हे तुला मी वचन देतो. पहा मग नारद मुनी त्या मुलीला काय सांगितलं महाराज. नारद मुनी त्या मुलीला सांगितलं, 12 वर्षे तुझे पूर्ण झालेले आहे म्हणे तपाचे, अजून तू 12 वर्षे पूर्ण कर. 12-12-24 वर्षे पूर्ण झाले की त्या ठिकाणी साक्षात भोलेनाथ येतील म्हणे. भोलेनाथ आल्यानंतर ती तुला असंच विचारतील की थोडी डोळे उघड, तुला मी प्रसन्न झालो, तुला जे काय मागायचं आहे ते मागून घे असं तुला भोलेनाथ म्हणतील म्हणे. हे नारद मुनी त्या मुलीला सांगतात आणि त्या भोलेनाथने काय मागायचं म्हणे, तुला मी सांगतो तेच माग. लग्नाचा विषय सांगायचा म्हणे तुझ्या म्हणे नाही, तुम्ही सांगसान तेच मी विचार करेन म्हणे आणि तेच मागतो. म्हणजे भोलेनाथाला सांग की या जंगलामध्ये मला एक तट बांधून द्या. तट म्हणजे काय हो, तट म्हणजे आजूबाजूला त्याला भिंती असतात आणि मधामध्ये फुलबगीचा, त्याला तट म्हटलं गेलेला आहे. असा तट बांधून द्या म्हणे आणि तुमच्या हातून म्हणे या तटामध्ये फुलबगीचा लावून द्या म्हणे. असे फुलं लावून द्या म्हणे की उमललेले पाहिजे मोठमोठे सुगंधित फुलं म्हणे तुमच्या हातून लावून द्या. आणि म्हणे तो तट बांधून झाला, फुलं लावून झाले, मग काय मागे तुम्ही काय करायचं म्हणे. ते म्हणे सांगा भाऊ काय करू मी. म्हणजे या चारी कोपऱ्यावर तटाच्या 4 पाट्या तयार करायच्या, 4 पाट्या तयार करायच्या म्हणे. आणि त्या 4 पाट्यावरती काय लिहायचं, भोलेनाथचं वरदान आणि नारदाची साक्ष असं त्या पाठीवर लिहायचं. 4 पाट्या तयार करून चारी कोपऱ्यावरती भोलेनाथला ठेवून द्यायच्या. भोलेनाथचं वरदान, नारदाची साक्ष, जो कोणी या फुलबगीच्यामध्ये फुलं तोडेल तो शीतळा देवीचा पती होणार आहे असं लिहायचं म्हणे. बरं म्हणे तुम्ही सांगता तसंच करते. पहा त्या मुलीने काय केलं महाराज, पहिले 12 वर्ष अजून 12 वर्ष तप केलं. 12 वर्ष महाराज तेही पूर्ण झाले. 12-12-24 वर्ष पूर्ण झाले त्या मुलीचे. आणि पहा काय घडलं, त्या ठिकाणी साक्षात भोलेनाथ आले हो. भोलेनाथ म्हणजे कसे आहे महाराज, एकदम साधे भोळे आणि सरळ आहे महाराज. मनापासून जो माणूस भक्ती करतो त्याला ते लगेच प्रसन्न होता. आता पहा आपल्या गावचा विषय सांगतो तुम्हाला मी. आपल्या गावच्या बाया सुद्धा भरपूर बाया भोलेनाथच्या म्हणजे पूजा करायला जातात. रोज सकाळी उठून शेवटचे महाराज प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलेल्याप्रमाणे बाया भरपूर तुमच्या भोलेनाथच्या पूजेमध्ये लागलेल्या आहे. लागलेल्या का त्यांची भक्ती वाया नाही गेली, पण त्यांना भोलेनाथ प्रसन्न झाले. अशी प्रत्येक बाळाच्या मनामध्ये इच्छा काहीतरी राहते की मी आता हे पूजा करतो देवा, माझी इच्छा हे पूर्ण कर. तशी या आपल्या गावातल्या सुद्धा बाळाची भोलेनाथने बऱ्याच बाळाची इच्छा पूर्ण केलेली आहे. कारण भोलेनाथ एवढे भोळे आहे, हे कोणालाही लगेच प्रसन्न होतात. आणि पहा त्या मुलीचे 12-12-24 वर्षे पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी साक्षात भोलेनाथ आले. भोलेनाथ आले आणि त्या मुलीला म्हणतात, बाळ उठ, डोळे उघड. पहा त्या मुलीने डोळे उघडले. आता नारदांनी तिला सांगितलं होतं की तुला भोलेनाथ प्रसन्न होतील आणि येतील. भोलेनाथ आले. पहा त्या ठिकाणी
आणि मुलीला म्हणतात एवढ्या घोर कठोर अरण्यामध्ये तू एवढी कठोर भक्ती का करता? म्हणजे भगवंता काय सांगू म्हणे तुम्हाला, मी म्हणे संकट पार आलेली मुलगी आहे, माझ्या बापाने मला जंगलामध्ये आणून सोडून दिलं, आता म्हणे तुमच्याशिवाय कोण आहे? वाचवणारे तुम्ही, मारणारे तुम्ही, आता पहा म्हणे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा म्हणे, नाही म्हणे तुझ्या मनात काय इच्छा असेल ते मागून घे म्हणे, तुला प्रसन्न म्हणे. पहा भोलेनाथा, हा जंगल आहे म्हणे, अरुण्य जंगल, या जंगलामध्ये म्हणे मला एक तट बांधून द्या, तट म्हणजे फुल बगीचे बांधून द्या म्हणे, त्याच्यामध्ये फुलं लावून द्या म्हणे, आणि ते फुलायला म्हणे पाण्याचा झरा फोडून द्या. तर पहा भोलेनाथ इथे भोले हो, त्यांनी आपलं देव पण विसरून पहा त्या मुलीला फुल बगीचा लावण्यासाठी कसं केलं महाराज भोलेनाथांनी. त्या मुलीला सांगितल्याप्रमाणे भोलेनाथाने आपल्या इच्छेनुसार त्या ठिकाणी बगीचा लावून दिला आणि फुल बगीचा लावून दिला. आणि फुल बगीचा लावल्यानंतर काय म्हणता भोलेनाथ, निर्गुण माळ्यानो माळ्यानं एक बाग लाविला त्यानं, अरण्य जंगलामध्ये एक बाग लावून घेतला आणि त्या बागामध्ये फुलं लावून घेतले आणि 21 स्वर्गावर एक विहीर आहे, त्या विहिरीला भोलेनाथाने पाझर फोडला आणि थेट त्या बागामध्ये आणून दिलेला आहे. आणि मग भोलेनाथ म्हणतात, ताई आता माझं काम झालं म्हणे, आता मी जाऊ शकता म्हणे. भोलेनाथला ते मुलगी म्हणते, हो तुम्ही जाऊ शकता म्हणे, तुमचं काम संपलेलं आहे. भोलेनाथला आज्ञा केली, भोलेनाथ निघून गेले. हा मग काय घडलं महाराज, आता नारद मुनीने एवढं सगळं सांगितलं होतं त्या मुलीला आणि मग आता पुढचं काम हे नारद मुनीला करायचं आहे. मग नारद मुनीने काय केलं, थेट कुठे गेले म्हणा महाराज, ते गेले पहा मेघराजाकडे गेले. नारद मुनी मेघराजाकडे गेले आणि मेघराजाला काय सांगता बा, म्हणे मेघराजा मी सांगतो ते ऐक म्हणे, तू सांगा म्हणे काय आज्ञा आहे. सगळ्या दूर पाऊस पडायचा म्हणे, पण श्रीरामाच्या अयोध्येमध्ये म्हणे पाऊस पडता कामा नाही. जर पाऊस पडला म्हणे तुला तर माझ्याशी गाठ नाही. त्या अयोध्येमध्ये म्हणे श्रीरामाच्या काही दिवसापासून वर्षानुवर्षी म्हणे यज्ञ झालेला नाहीये, तर म्हणे त्या ठिकाणी यज्ञ करायचा आहे म्हणे, तर तो पाऊस न पडल्यामुळे यज्ञ होऊ शकते म्हणे, तुला पाऊस पडायचा नाही. त्यावेळेस म्हणे आमचा त्या ठिकाणी यज्ञ पेटेल म्हणे श्रीराम प्रभूच्या अयोध्येमध्ये, आणि यज्ञ पेटल्यानंतर त्याचा धूर निघेल म्हणे आकाशामध्ये येईल म्हणे, त्यावेळेस तुला पाऊस पडायचा, तोपर्यंत पडायचा. महाराज मेघराजाला या नारद मुनीने आज्ञा केली आणि त्यांना मेघराजाला तसंच केलं. महाराज सगळ्या दूर पाऊस पडेल, पण श्रीरामाच्या अयोध्येमध्ये पाऊस पडता कामा नाही. महाराज सर्व गवत सुकलेलं आहे, विहिरीला पाणी कमी पडलं आणि सगळ्या दूर पाणी कमी पडलेलं आहे, तलाव आटले, विहिरी आटल्या. मग ते काय झालं पहा, त्या ठिकाणी श्रीराम प्रभूने एक मीटिंग घेण्याचं ठरवलं. हनुमंत बसलेले आहे, सीतामाई बसलेली आहे, त्या ठिकाणी गावकरी लोक बसलेले आहेत, सगळे विचार करू लागले
की सगळ्यात दूर पाऊस पडतोय म्हणे, पण आपल्या अयोध्येमध्ये पाऊस का नाही पडत आहे? आता हे सगळे नारद मुनी मला आहे पा, लगेच थोड्या वेळात नारद मुनी नारायण नारायण असं म्हणत म्हणत त्या ठिकाणी आले, अयोध्येमध्ये आले. श्रीराम प्रभूच्या अयोध्येमध्ये आले आणि सर्व ठिकाणी बसले ना. आणि नारद मुनी काय म्हणतात, प्रभू तुम्ही तर फार विचारात दिसता म्हणे. अरे हो म्हणे नारदा, तुला बरोबर ओळखलं म्हणे. काय म्हणे, आपल्या अयोध्येमध्ये पाऊसच नाहीये म्हणे, सगळ्या दूर पाऊस पडतोय म्हणे. आपल्या अयोध्येमध्ये पाऊस नाही पडता, विचार करतोय म्हणे आम्ही याचं काय कारण असेल. नारद मुनी म्हणता, भगवंता त्याचं सोपं कारण आहे. बरेच दिवसापासून म्हणे म्हणजे अयोध्येमध्ये यज्ञ केला ना म्हणे. श्रीराम प्रभू म्हणता नाही, यज्ञ केला मग म्हणे यज्ञ करावा लागेल. आणि यज्ञ केल्यानंतर का म्हणे पाऊस पडतो की नाही. बरं म्हणे श्रीराम प्रभू म्हणता, बरं यज्ञ करू, पण म्हणे यज्ञ करायला फुलं पाहिजे ना. फुलं आहे का म्हणे या ठिकाणी पुरुषा. नारद मुनी काय म्हणता, पहा त्याजवळ हनुमंत आहे ना. हनुमंत म्हणे आपला सीतेचा शोध लावू शकतो, दोरणागिरी पर्वत हातावर आणू शकतो, तर हे फुलं आणू शकत नाही का. हनुमंत तिकडून ऐकताय. हनुमंत काय म्हणता, पहा हनुमंत पहा हे आपल्याला म्हणजे काय म्हणता, फुलं आणू शकत नाही का. एवढंच काम म्हणे सहज करतो म्हणे, एवढंच काम फुलायचं. हनुमंताला अभिमान आला मला. पहा देवाला सुद्धा अभिमान आला, तर हा अभिमान कोणाला चालत नाही मारा. त्या अभिमानामुळे हनुमंताने काय घडलं पहा. मग हनुमंत आले समोर आले. गुरु काय म्हणता, ते म्हणजे आज्ञा काय काम आहे. ते म्हणतात तुझा डोंगरावरती जा, कुपडी जा, आपण आपल्याला फुलं घेऊन. हनुमंताने सांगल्यानंतर हनुमंताने बरं म्हणे मग आणतो जातो. जय श्रीराम म्हणलं आणि उड्डाण मारले हनुमंता. का गेली त्या घोर अरण्यामध्ये जंगलामध्ये सगळ्या दूर हिंडू लागले मानव. आता त्या हनुमंताला अभिमान होईल होता कसा, आता असा अभिमान झालेला आहे. त्याच्यामुळे काय झालं, हनुमंत फिरून 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 थकले महाराज. पण त्याला फुलं कुठे दिसत नव्हते, कारण त्याला अभिमान झालेला होता. त्याच्यामुळे त्याला फुलं दिसत नव्हते. तो एका उंच टेकडीवर जाऊन बसला आणि श्रीराम प्रभूचं नामन करू लागला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय आणि म्हणाले माझ्याकडून चूक झाली भगवंता. प्रभू एवढ्या अरण्यामध्ये फिरून फिरून थकलो, पण मला कुठं बाग दिसत नाही. माझी चूक झालेली आहे, मी क्षमा मागतो. आणि डोळे बंद केले आणि डोळे बंद करत असताना शितळा देवीचा फुललेला बाग महाराज त्या हनुमंताच्या समोर दिसला. तो बाग जवळ नव्हता पण समोर दिसला. त्याला दिशा दिसली. बराबर हनुमंताने उड्डाण मारलेला बराबर त्या शितळा देवीचा बाग जो होता त्या बागाच्या भिंतीवर जाऊन बसला. भिंतीवर बसला देवी महाराज. तो बाग म्हणजे असा तसा नव्हता, हनुमंत बी असे तसे नव्हते. त्या ठिकाणी बसल्यानंतर जोरात आवाज झाला, वीज कटकटल्यासारखा आवाज झाला. शितळा देवी त्या बगीच्यामध्ये बसलेली होती झोपडीमध्ये. तिला सुद्धा समजलं की हनुमंतराय नक्की आले असले पाहिजे. तिने काय केलं पहा, बाहेर निघली. पाहता तर हनुमंत महाराज लाल लंगोट घालून बसलेले आहे. आणि त्यांनी काय केलं, त्या आनंदाच्या भरात त्या शितळा देवीने ज्या पाट्या लिहिलेल्या होत्या, त्या पाट्या काय होत्या तुम्हाला मी सांगितलं. शंकर भगवंताचं वरदान आणि नारदाची साक्ष. जो कोणी या फुल बगीच्यामधले फुल तोडेल तो शितळा देवीचा पती होईल. पहा त्या हनुमंतांच्या पाट्या वाचल्या नाही. डायरेक्ट आपलं शेपूट सोडलं त्या फुला तोड्यासाठी. शेपटाला असे रिट्या मारल्या, पण ते फुल तुटलं नाही महाराज, फळ तुटलं नाही महाराज. 12-24 वर्ष तपाचा बगीचा होता.
मग शितळा देवीनं आपली करंगाई काढली आणि फुलाला लावली. त्यावेळेस फुलं तुटायला सुरुवात झाली. फुलं तुटायला सुरुवात झाली आणि मग शितळा देवी काय म्हणते, आता म्हणते हीच संधी आहे. यांनी ही फुलं तोडले आणि वरच्यावर जर घेऊन गेले तर म्हणजे अजून म्हणजे 12 24 छोटे करावं लागेल. तर तिने म्हणजे आता युक्ती केली. आता हे मा गुन्ह्यात सापडले म्हणे. फुलं तोडले महाराज, दोनच्या फुलं ओढलेल्या त्यावर शेपूट सोडलं खाली. तसं शेपूट पटकन पकडला. हा हनुमंत एवढे क्रोधित झाले, लाल झाले. आहे पोरी, कोण आहेस तू? मी बाल ब्रह्मचारी हनुमंत आहे. मला स्त्रीचा स्पर्श सुद्धा चालत नाही आणि तू म्हणे माझं शेपूट पकडलं. अहो म्हणे तुमचं शेपूट म्हणे पकडलं ही गोष्ट खरी आहे. मग म्हणे आता मी तुला श्राप देईन म्हणे हनुमंत म्हणता. अहो श्राप देसान तेव्हा द्या म्हणे. माई सरपाले मान्य आहे म्हणे, पण तुम्ही पाट्या वाचले का म्हणे? तुम्ही पाट्या वाचल्या म्हणे, वर पाहून पाट्या वाचा. तिने पाट्या लिहिल्या होत्या म्हणा, पाट्या लिहिलेल्या होत्या. भोलेनाथच्या पाट्या लिहिलेल्या होत्या. त्या पाटी वाचली आणि पहा एवढा लाल गुण झालेला चेहरा महाराज हनुमंताचा कर दिसत काळा झाला. तो काळा हनुमंत त्या ठिकाणी पडलेला आहे. आपण म्हणत नाही ना कोणाकडे लावले काळा मारुती आहे. तर हा काळा मारुती अशा प्रसंगामुळे काळा पडलेला आहे. तो काळा शाळ झाला, त्याचा चेहरा पूर्ण उतरला. आता त्या ठिकाणी त्या पाट्या वाचल्या आणि म्हणाला चूक झाली, आता काय करायचं? तिकडे आपण जर फुलं गेले नाही तर यज्ञ होणार नाही. आणि शितळा देवी काय म्हणते, तुम्ही फुलं नेसाल तर माझ्याशी लग्न करावं लागेल आणि नाही नेसाल तर तो काय म्हणतो हनुमंत, तिकडे यज्ञ होणार नाही. तो आता चक्रात पडला हनुमंत. आता तो विचार करू लागला, म्हणे आता करू तो काय करू? मग म्हणे माझी एक आठ आहे. हनुमंत म्हणतो, अहो म्हणे सांगा तुमची आठ मंजूर आहे. माझे गुरु म्हणे श्रीराम प्रभू आणि आई सीता माता हे म्हणे अयोध्यामध्ये आहे. त्या ठिकाणी मला फुलं घेऊन जायचे आहे. फुलं जर म्हणे नाही गेले तर यज्ञ होणार नाही, मी वापस जाऊ शकत नाही. ते जे सांगतील म्हणे त्याप्रमाणे मी करीन म्हणे. शितळा देवी म्हणजे अहो मला मान्य आहे. त्या ठिकाणी चालताली म्हणे. हनुमंत नाही लागली म्हणतात चाल बैस म्हणे मा खांद्यावर. हा बाल ब्रह्मचारी हनुमंत आता झाडात सापडल्यामुळे तिला म्हणता मग खांद्यावर होईल. पण ते म्हणते काय म्हणते, नाही खांद्यावर नाही बसत. एखाद्या खोल डोंगरामध्ये देसान फेकून देसान, तुमचा भरोसा नाही. तुमचं शेपूट फक्त पकडते म्हणे, मी सोडणार नाही. त्या शेपूट फक्त पकडलं तिने महाराज हनुमंतानं उड्डाण मारली. उड्डाण मारली जय श्रीराम म्हटलं आणि उड्डाण मारली थेट अयोध्यामध्ये. अयोध्यामध्ये आले. गावाच्या बाहेर येस होती महाराज. त्या येस मध्ये तिला निवासाखाली उतरवण्यात आलं. उतरवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी 2-3 बाया अशा चालल्या होत्या रस्त्याने. त्या बायाने ते पाहिलं आणि बाया कशा म्हणतात, ओ मार हनुमंत आहे का? यानं बाई आणली. सीता माता तर भली सांगते बाल ब्रह्मचारी हनुमंत आहे, स्त्रीचा प्रश्न चालत नाही. यानं बाई कशी आणली? सपून बघू जाईल ठाकू जाईल चालली बाबा पुऱ्या गावामध्ये चर्चा. हनुमंतानं बाई आणली, हनुमंतानं बाई आणली. मग काय सांगता महाराज, तो हनुमंत त्या बाईला त्या ठिकाणी बसवलं आणि ते फुलं घेतले आणि ते श्रीराम प्रभूंकडे गेले. गेल्यानंतर पहा त्या ठिकाणी यज्ञ करण्यात आला. थाटामाटामध्ये यज्ञ झाला मोठा आणि त्या यज्ञाचा धूर पहा आकाशात गेला इंद्रदेवाकडे. आणि लगेच इंद्रदेवाने काय केलं महाराज, धो 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 पाऊस पडायला सुरुवात केली. पाऊस पडला, सर्व लोक आनंदी झाले. आणि मग काय झालं पहा, त्या बायाची चर्चा सुरूच. चर्चा करत 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 सीतामाईकडे चर्चा आली. सीतामाईकडे आल्यानंतर म्हणते, आई साहेब तुम्हाला गोष्ट सांगताय सांगा म्हणा. तुमच्या हनुमंतानं बाई आणली म्हणे. हनुमंत बाल ब्रह्मचारी आहे, असं करू नाही शकत म्हणजे. आम्ही बाल बाई आणली त्या गावाच्या बाहेर येस मध्ये बसवली आहे. तुम्हाला खोटं वाटतं म्हणजे सांगा माझ्यासोबत आम्ही दाखवतो. नारद मुनी तर माहीतच होतं. नारद मुनी म्हणता बरोबर सांगता, त्याला पाहायचं नको. हनुमंत सीता माता श्रीराम प्रभू सर्व गावात गेले पाहिले. तर त्या ठिकाणी त्या आणलेली बाई शितळा देवी अति सुंदर स्त्री होती. 12 वर्षाची निवाखाली बसलेली होती. आणि बसल्यानंतर ते सर्व त्या ठिकाणी गेले आणि तिला विचारण्यात आलं, तू म्हणे हनुमंताचे लग्न कशा करतो म्हणे. म्हणजे मी यांच्यासाठी प्रभू 12 ठेवून तप केला. तप केल्यानंतर मी अशी मागणी मागली म्हणे की मी करीन तर असाच कधी करीन, म्हणजे काय करणार. मी 24 वर्ष तप केलं म्हणे याच्यासाठी. मी लग्न करीन तर म्हणजे याच्याशीच करीन. श्रीराम प्रभू म्हणता तुला याच्याशी लग्न करता येणार नाही, कारण म्हणजे हे बाल ब्रह्मचारी आहे, त्याच्याशी लग्न केलं होणार नाही. ते पहा रागट शब्दामध्ये जोरात बोलते, बाकी 12 बोलतो हे तपस्या करीन तर लग्न याच्याशीच करीन. तिला सुद्धा अभिमान झाला.
अभिमान झाल्यानंतर पाच दिवसांनी अभिमान मग श्रीराम प्रभू सहनी झाला. श्रीराम प्रभूने काय केलं महाराज, तिला श्राप दिला. काय म्हणे तू जळून भस्म होशील म्हणे. पहा ती मुलगी महाराज धड 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 चटायला लागली. चटायला लागली महाराज, भडका झाला मोठा. आणि भडका झाल्यानंतर सीतादेवीने महाराज तिची कदर आली. शेवटी बाईला बाईचीच कदर येते. तिला वाटलं श्रीराम प्रभूसाठी हिने 12-24 वर्ष तप केलेलं आहे, तर हिची सुद्धा इच्छा पूर्ण झाली पाहिजे, कारण हिने भरपूर तप केलेला आहे. सीतादेवीने मग तिने जडता जडता उशाप केला. सीतादेवीच्या उशापामुळे पहाटे काय बनली, रुईचं झाड बनली. रुईचं झाड बनली. आपला अभंग होता असो, रुईच्या पानाच्या माळा घाली अंजलीच्या माळा. पहा रुईचं झाड बनली, सुंदरसं रुईचं झाड बनली महाराज. आणि ते पहा झाड बनल्यानंतर मग काय झालं, ते सीतादेवी सीता माता म्हणते हनुमंता, हे जे बाई होती म्हणजे ते तर जळून भस्म झाली. आता तुझं लग्न आणि या रुईचं लग्न लावा नाही. नारद मुनी म्हणता हो आई जे सांगता ते अगदी बरोबर सांगता. हनुमंताचं आणि रुईचं लग्न लावा नाही. मग श्रीराम प्रभू सुद्धा म्हणता पहा म्हणा हनुमंता, तुझं लग्न असं लावलं म्हणे आपण, तुला हळद लावणार नाही, तुला मुंगळ्या बांधणार नाही, तुझं लग्न असं साधं बाळं लावतं. रुईचं आणि तुझं लग्न करावंच नाही. हनुमंत सुद्धा काय म्हणता बा, माझी मी एक आट आहे, मी त्याचे लग्न करीन म्हणे. गेले म्हणे मी गळ्यामध्ये धारण करीन म्हणे, पण फक्त एकच दिवस करीन म्हणे. तिचा पत्नी म्हणे शुकार म्हणे फक्त एक दिवस शनिवारी करीन, इतर दिवशी मी करणार नाही. म्हणून आपण काय करतो, फक्त शनिवारी महाराज रोई पानाची माळ घेऊन गेले घालतो आणि तेच माळ घातली आपल्याला भाव होऊ शकते. अन्यथा इतर दिवसांनी भाव होणार नाही, कारण त्या ठिकाणी असा घडलेला प्रसंग आहे. आणि मग पहा हनुमंताचं आणि त्या रुईचं त्या ठिकाणी लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर त्या हनुमंताचं सांगितलं होतं की फक्त एक दिवस तिचा पत्नी म्हणून स्वीकार करी, अन्यथा करणार नाही. तर त्या ठिकाणी लग्न लागलं आणि काही वर्ष हे प्रथा पडून गेली की रुई पानाची माळ फक्त हनुमंताला शनिवारी घातल्या जाते. आपण सुद्धा शनिवारी हनुमंताला ही माळ घालतो. अशी ही घडलेली कथा आहे महाराज, हे पूर्ण झालेली आहे. आता पहा तुम्हाला मी दुसरा विषय सांगणार आहे. आता हे जे विषय तुम्हाला सांगला रुई पाण्याच्या माळाचा हा पूर्ण झालेला आहे. हे कोणाला समजला असेल किंवा नसेल, हे माझ्या बुद्धीला दोष किंवा तुमचा काही दोष ना. आता मी तुम्हाला काय सांगतो पहा, एक घडलेली कथा आहे ती पहा. अशी विदर्भामधली कथा आहे पहा. ती कथा कशी आहे पहा, एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. अति गरीब परिस्थिती पहा तुम्ही. त्या गरीब परिस्थितीमध्ये ते बहीण आणि भाऊ आई वडील असे 4 जणांचं कुटुंब आहे पहा. 4 जणांचं कुटुंब आहे. ते बहीण जरा मोठी झाली, मग त्या बहिणीचं लग्न करण्याचं ठरवलं महाराष्ट्राला. लग्न करण्याचं ठरवलं पहा. तर त्या बहिणीला एका गरीब घराण्यामध्ये देण्यात आलं. तिथून सुद्धा मग अति गरीब होता, पण माणूस एकदम सात्विक असा माणूस होता. त्या गरीब घरामध्ये मुलीला दिलं आणि इकडे या भावाला 2-3 एकर जमीन होती. आई होते, वडील होते, एक भावाला मुलगी होती. आणि पहा काय झालं पहा, त्या भावाची सुद्धा मुलगी धीरे धीरे मोठी व्हायला लागली. इकडे बहिणीचा संसार सुखात चाललेला आहे. आणि त्या बहिणीला 2 मुलं झाली पहा. 2 मुलं झाले म्हणजे मुलं 4-4, 5-5 वर्षे झाले. काय मोठे मुलं मोठे मला. आणि मग त्या भावाने काय केलं, जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत बहिणीच्या घरी जायचा. आई वडीलच्या मुलीचे वारले आणि त्या मुलीचं जाण्याने बंद झालं. एकूण ती एक बहीण अगोदर आईच्या घरी जाय, तिथून थैली भरून काय ना काही आले, थैली खाली येणं मारत होती. जाया फळत आई वडील तिला काय ना काही तिला थैली टाकून दे आणि तिची झोळी भरून मुलगी आनंदात घरी. आता आई वडील गेल्यानंतर भावाला बहिणीचा विचार पडला आणि भावाजवळ 2-3 एकर जमीन असल्यामुळे भावाची परिस्थिती अशी सुधरत झाली पहा. चांगली सुधारली भावाची परिस्थिती. आणि मग तो भाऊ बिजला दिवाळीला, रक्षाबंधनला कोणत्याच सणाला आपल्या बहिणीकडे यायचा नव्हता, कारण त्याला पैशाचा अभिमान झाला, गर्व झाला मला. गर्व झाल्यानंतर त्याला असं वाटत आता बहिणीच्या घरी गेलो, बहिणीचे गरीब पैसे
हे बहीण आपल्याला काय ना काय मागल्याशिवाय राहणार त्याच्या विचार जातच नाही ना मग तो माळा बंद झाला आणि इकडे बहीण काय म्हणते पहा नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी ही दुबळी बहीण तुला मागणार नाही दुबळी बहीण तुला मागणार नाही नको वरला करुणा श्रीमंती पायी नको वरला करुणा श्रीमंती पायी ही दुबळी बहीण बहिणीची गरगी भाऊ रक्षाबंधनाला येत नाही शेजारी पाजाराचे बहिणीचे भाऊ येतात आणि तिला म्हणतात तुझा भाऊ नाही आला ते बहीण बिचारी निराशान म्हणते माझा भाऊ नाही आला त्याला काय बहिणी म्हणे आता माझ्या आई वडील होते तोपर्यंत भाऊ यायचा म्हणे आता भाऊ विसरला म्हणे आता त्या भाऊची मुलगी पहा एकोणची त्याला मुलगी होती तिचं लग्न करण्याचा त्याला विचार ठरला महाराज त्यांनी इकडे पाहुणे बोलवले आणि पत्रिका छापल्या सर्व काही करून घेतलं पण इकडे आपल्या बहिणाला सुद्धा पत्रिका दिली नाही किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये सांगलेलं नाही पहा त्या गावामध्ये बहिणीच्या गावामध्ये पहा त्या भाऊने बाहेरच्या लोकांना पत्रिका पाठवल्या हो पण स्वतःच्या बहिणीला पत्रिका दिली नाही लग्नाची ते बहीण बिचारी ढगढग ठेवू लागली की आजूबाजूला पत्रिका आल्या माझ्या भाषीच्या पण मला पत्रिका नाही शेजारी पाजारी बाहेर म्हणतात पहा अहो नाही दिली तर नाही दिली थोडा वेळ म्हणजे तो रागात असेल तो विसरून जाईल म्हणे पण तू लग्नाचे काल म्हणते तिचा घरचा माणूस म्हणे नाही म्हणे काय नाही तो म्हणून बिचारा एकदम साधा घोडा होता पण चांगला होता तो म्हणे आपल्याला पत्रिका नाही कशाला जायचं म्हणे त्याच्या घरी तो मोठा झालेला आहे ना जायचं नाही म्हणे त्याच्या घरी पण हे बाईला या दुसऱ्या बाईने तयार केलं मला म्हणून 2 दिवसाचा राग आहे म्हणे तुझ्या भाऊचा राग निवडत जाईल म्हणे तू त्या ठिकाणी लग्नात जायच नाही असं करून महाराज तिने आपल्या पतीला तयार केलं आणि सांगितलं की मला जाऊ द्या म्हणे माझा एकुलता एक भाऊ आहे माझी एकुलती भाषी आहे म्हणे मला त्या ठिकाणी जाऊ द्या करणंच म्हणे मला आदर सत्कार तो काय ना काही तिचा पती म्हणे जाऊ नको तू ऐक म्हणे तिनं ऐकलं नाही ते लग्नामध्ये 5-6 वर्षाचे मुलं 2 मुलं होते त्यांना सांगितलं पहाडे म्हणे तुमच्या मामाच्या घरी लग्न आहे त्या ठिकाणी म्हणे तुम्हाला गोड खायला मिळणार आहे बुंदी मिळणार आहे लाडू मिळणार आहे असा माझा भाऊ मोठा श्रीमंत आहे म्हणे चला म्हणे तुमच्या मामाच्या घरी त्या मुलांनी पहा मला लहान मुलं होते 5-6 वर्षाचे त्या मुलांनी त्यांच्या बाबाला म्हटलं अहो जाऊ द्या म्हणे आम्हाला जातो म्हणे आम्ही त्या मुलांना म्हटलं मग चांगलं खायला भेटेल पहा ते बाईने काय केलं मला ते 2 मुलं घेतले आणि ते बाई निघाली मला बस स्टँडवर आली
आणि एसटी मध्ये बसली आणि उतरली मला त्या फाट्यावरती. त्या फाट्यापासून पहा तिचं गाव 1 किलोमीटर अंतरावर पुढे होतं भाऊचं गाव. आणि कडून पायदल पायदल जायचा रस्ता होता. आता रस्त्यामध्ये पहा तिच्या भाऊचा मळा होता. या मुलांना पहा तहान लागलेली आहे. तर हे मुलं म्हणतात आई आम्हाला तहान लागली. मग तिची आई म्हणतात चला म्हणजे हा मळा आणि मळ्यामध्ये जाऊ. आता ते गेली तर तो मळामध्ये तिच्या भाऊचाच निघला. तिच्या भाऊचा मळा असल्यानंतर त्या ठिकाणी सालदारगडी होता. सालदारगडी होता. सालदारगडीच्या बाईला विचारतो तुला कुठे जायचं? म्हणून म्हणे ते लग्न जे आहे म्हणजे ते गावामध्ये ते माझ्याच भाऊचं आहे. तुमच्या घरी आहे म्हणे. तो म्हणे हा मळा तिथे खेळायचा आहे म्हणे. मला मी त्यांच्या शेतामध्ये राखवालीदार आहे म्हणे. तू त्यांची बहीण आहे का म्हणे तू? बाई म्हणे हो म्हणे मला मी बहीण आहे म्हणे माझी. हो म्हणे असं मोठ्या थाटात लग्न आहे म्हणे. VIP लग्न आहे म्हणे. म्हणे तू त्या ठिकाणी चालू म्हणे हो. मग ते तो माणूस म्हणतो मग जरा तू इथं मी फोन लावतो ते बोला. त्या गडी माणसानं तिच्या भाऊला फोन केला तर 1 किलोमीटर गाव पुढे राहतं. आणि मग फोन केल्यानंतर पहा भाऊ काय म्हणतो त्या बाईला फोन दे म्हणे. साधारण माणसाने त्या बाईकडे फोन दिला मला पहा. त्या बाईला सांगू लागला खबरदार म्हणे तू जर आली म्हणे लग्नात इकडे तुझे म्हणे कपडे फाटलेले साडी म्हणे तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र भिकाड्यासारखे होता. तुझे पोरं कसे तू कशी म्हणे आमचं एवढं वेळ केलं लग्न म्हणजे तू आलीस का? मला ते बहीण कसा कसा रडायला लागले हो. त्या ठिकाणी पहा एवढा थाटामाटात तिकडे लग्न हो. आणि लग्न लागण्या टाईम बहिणीला इकडे बसवून ठेवलाय. ते लहान लहान पहा मुलं 4-5 वर्षाची मुलं आहे महाराज. ते मुलं काय म्हणतात आई आम्हाला भूक लागली आहे. असे मुलं वैमानिकास रडू लागले आणि आईला सांगू लागले. तो सालदारगडी महाराज पाहू लागला. हा माणसाला गयानी म्हणे त्या बाईच्या म्हणे छोटे छोटे मुलं आणि दुसरे पण मुलगे नाही सगळा मामा म्हणे त्यांचा. आणि सांगतो खबरदार यायचं नाही कधीच थांब तू पुन्हा याली तशी वापस चालली जा. मुलं म्हणतात आई आम्हाला भूक लागली आम्हाला काहीतरी खायला दे. त्या कहाणीमध्ये महाराज ते हापेट पडले धडे पडलेले होते. ते लहान लहान मुलांनी महाराज काय सांगू ते धाडी खायला सुरुवात केली हो. पण त्या दलितर माणसाला कदर नाही झाली. त्यांनी काय केलं ते लहान मुलं येऊ नाही दिले बाईला सुद्धा येऊ नाही दिली. आणि ते काय म्हणते पहा आई काय म्हणते चला म्हणते बाबा आपल्या आपल्या घरी वापस. का आई वापस चालतो नाही म्हणे ते लग्न कॅन्सल झालेलं आहे. लग्न कॅन्सल झालेलं आहे आपल्याला तिकडे जायचं नाही म्हणजे काय आई काय ते आता लग्नाचा बँड वाजून झाला. डायरेक्ट नाही म्हणतो म्हणजे त्यांना मुलांना पण समजे मारा थोडं 5-6 वर्षाच्या मुलांना सगळं समजते. पहा ते मुलं म्हणतात आईला नाही तू आम्हाला सांग तुझा भाऊ काय बोलला नाही म्हणे काही सांगत राहिला नाही सांग म्हणे. तो म्हणतो म्हणे आणि याद नाही तुमची दलितरला तिकडे जाऊ द्या. फाटके कपडे तुम्ही आहे जुनी पुराणे कपडे असलेले असतील तुझ्या गळ्यात बरोबर सुटू नाही सोन्याचा मनी नाही जसे आले तसे चालले राहा असं म्हणतो का म्हणे तो. मुलं म्हणतात पहा मुलांना कोण सोडला. पहा की छोट्या छोट्या मुलांना समजलं आपल्या आईला घेऊन मारा. छोटे छोटे 2 मुलं आणि आई की कधी न जाता तिला तिच्या भाऊच्या वापस आली. वापस आली महाराज आणि आपल्या पतीजवळ पत्नी रडायला लागली. तुम्ही जे म्हणत होते महाराज तेच अगदी खरं आहे म्हणे. माझ्या भाऊन आम्हाला घरापर्यंत मी नाही दिलं आणि फोनवरती दाखवलं नाही ते बोलला म्हणे. भाऊ म्हणे मी तुला सांगितलं होतं त्या ठिकाणी जायचं तुला अपमान तू गेलीच कशी म्हणे त्या ठिकाणी. तू सांगण्यानंतर तू ऐकलं नाही म्हणे. ऐकलं असतं तर तू याची घरी झाली. पहा त्या मुलांनी सुद्धा वडिलांना सांगली पहा आमचे मामा असे आम्हाला बोलले बोलू द्या म्हणे आज त्याच्या टाइम आहे म्हणे उद्या आपला बी काय भगवान तर आपल्याला सिद्धपान पाडणार आहे. त्या छोट्या छोट्या मुलांना महाराज पहा ठरवलं 7 दिवस कष्ट करू म्हणे आपण 10-15 वर्ष झाले की आणि आपण म्हणजे काय ना काही करून दाखवू भगवंताला आशीर्वाद मागू की भगवंता असा आमच्यावर घडलेला टाइम होता असा आमच्यावर येऊ नको देऊ. ते लहान लहान मुलं महाराज जवळजवळ भुताले झाले आणि त्यांनी रात दिवस कष्ट केले. कोणाच्या घरी कोणीचा वावरात शिकतात शाळा शिकले. दर रविवारी सुट्टीच्या दिवशी लोकांच्या कामाला जाऊन भरपूर शिकले पैसा कमवला. आणि 2 मुलं महाराज एक झाला इंजिनियर एक झाला क्लास 1 अधिकारी. 2 मुलं महाराज पहा भगवंताच्या कृपेने काय झाले क्लास 1 अधिकारी एक मुलगा झाला एक झाला इंजिनियर. आणि पहा त्या मुलाचं दैव उघडलं आणि बघू पगार भरपूर त्यांना
असा बंगला बांधला त्या घरामध्ये महाराज त्यांनी त्या गावामध्ये की त्या एक नंबर बंगला बांधला. कारण वडिलांची थोडी कमाई आईची कमाई दोन्ही मुलांचा बघा सुंदरसा बंगला बांधला. तिकडे बहिणीचा सगळा भावाला बसला. त्या भावाच्या घरामध्ये पूर्ण आधार घुसला. आधार घुसल्यानंतर भाऊची सर्व 2-3 एकर जमीन होती ते गेली. घर होतं ते घाण व्हायला लागलं. राहायला जागा नाही. असा भगवंताचा चमत्कार आहे पहा. शेवटी त्याला दुसऱ्या ठिकाणी बाहेरच्या घरामध्ये राहावं लागलं. आणि मग दुसऱ्या कामावर जायची शरम कधी कोणाच्या कामावर जायला नाही. मग त्याला विचारे बहिणीचा पहा बहिणी म्हणजे आपण काय काय बोललो काय काय म्हटलं हा सगळा सराव म्हणजे बहिणीचाच पडला म्हणजे. कारण आपल्या हाती मोठी चूक झालेली आहे म्हणजे दोघी नवरा बायकोने विचार करत होते आता काय करा म्हणे आपण. त्याने चौकशी केली की आपल्या बहिणीचा काल कसा काय म्हणून तो काय म्हणून चौकशी केली. बहिणीला काल एकदम श्रीमंत झाली होती बहीण. मग त्याची पत्नी म्हणजे अहो जाणं म्हणजे भावाकडे तुमच्या बहिणीकडे आता आपल्याला खायला काही आपण पडलो आजारात पडलो आहे म्हणे आता कसं होईल म्हणे आपण तो म्हणे आता कसं काय जाऊ म्हणे मला बहीण मध्ये उभं करणार मी काळात तिला म्हणे येऊन गेलं नाही म्हणे ते मला हलवून दिली. बहिणीनं हलवून दिलं नाही. तो गेलाच त्या ठिकाणी. गेल्यानंतर म्हणजे या ठिकाणी म्हणे अमुक अमुक नावाची व्यक्ती राहत होती त्यांचं घर कुठे म्हणजे बिल्डिंग बांधल्यानंतर होती ते केसी झाली. लोकांनी सांगितलं भगवंताचा आशीर्वाद घेऊन घेतला त्याला शेळीच्या सारखा गेला त्या ठिकाणी आणि गुडघ्यावर जाऊन बसला. म्हणजे भावावर अशी काही मागला म्हणजे भगवंतानं मला खायला काही म्हणजे एकदम आम्ही गणितसारखे दिवस झाला म्हणजे जसं मी तुझे बोललो होतो म्हणजे ते फळ म्हणे आपल्या तुझ्या देवाने टाकलेलं आहे. मग तो भाव म्हणजे तुला तुझ्या म्हणजे कर्माचं फळ दिलं म्हणे. भगवंत असा आहे म्हणे की ज्याचं वाईट केला म्हणजे त्याचं फळ भेटतेच नाही. तुझे फळ भेटत नाही पश्चाताप आला म्हणे. त्यावेळेस म्हणजे आमच्याकडे काही नव्हतं तू हलकट सारखा बोलला म्हणे. भावाले बहिणी बोलला म्हणे तू लहान लहान भाषेला तरी लग्नापर्यंत येऊन गेला नाही म्हणे देवाला सुद्धा सण घेतली पहा. मग त्या बहिणाले बहिणीला त्याची परत कदर आली. जाऊ द्या शेवटी भाऊ आहे. त्या बहिणाला काही धान्य घेऊन दिलं काही पैसे आपले दिले आणि तो ते सगळं सामान सुमान घेऊन बहिणीची माफी मागली बहिणाची माफी मागली. पण ते मुलं म्हणा मामा तुला असं करायला नाही पाहिजे होतं तू तिथून मामा म्हणायला लाईक नाही म्हणे. ते मुलं शेवटी त्याला बोलले का टोचून कारण त्याने केलंच कसं होतं. टोचून बोलल्यानंतर त्या डोळ्यात एकदम पाणी आलं गारच्या म्हणजे झाली नाही आता म्हणायच्या पैसे तिथून होणार नाही. असा घडलेला इतिहास आहे अभिपूर्ण झालेला आहे मी तुम्हाला सांगितलं. पण आता पहा ज्याला झोप लागलेली असेल त्याची झोप उडवण्यासाठी तुम्हाला मी विनोदाचार्य गोष्ट सांगणार. अशी विनोदाचार्य गोष्ट ही सगळे जण येणार असली प्रत्येकाला त्याला आपली यशो राहणार अशी विनोदाचार्य गोष्ट. पहा ही गोष्ट अशी आहे एक 40-45 वर्षे डॉक्टर आहे आणि 35 वर्षाची डॉक्टरांकडे गेले. दोघं जणांचं अतिप्रेम आहे महाराज एकमेकावर. डॉक्टर पत्नीला विसरत नव्हता डॉक्टर पत्नीला विसरत नव्हती एकमेकाचं खूप प्रेम होतं. त्या डॉक्टरचा दवाखाना होता म्हणजे घराच्या बाहेर 1 किलोमीटर तो डॉक्टर दररोज आपला बिचारा ड्युटीवर आहे तर ती घरी राहते. दर वर्षाप्रमाणे पत्नीला वाढदिवस मोठ्या थाटामाटा साजरा करायला लागतो दरवर्षी. पण यावर्षी काय झालं डॉक्टरने त्या वाढदिवसाची आठवण राहिली. वाढदिवस आहे बा पत्नीला डॉक्टरला आठवण राहिली. डॉक्टर आपल्या दवाखान्यामध्ये निघून गेला. निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पेशंट आलं बा. पेशंट आलं ते पलंगावर झोपलं आणि पलंगावर झोपल्यानंतर तो डॉक्टर त्या पेशंटला तपासत आहे. तपासताच फोन आला पत्नीला. हॅलो इथून पत्नी म्हणजे हॅलो इकडून डॉक्टर म्हणजे हॅलो ते डॉक्टर म्हणजे तपास आहे इंजेक्शन भरलेला आहे. हॅलो हा अरे माझा वाढदिवस आहे आज तुम्हाला एवढी सुद्धा आठवण नाही का पत्नी म्हणते. डॉक्टर आज इंजेक्शन भरलेला आहे तपास त्याच्या हातात आहे. हो 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 वाढदिवस सुद्धा आज आहे का म्हणे मी विसरलो म्हणे. आता म्हणे आता मी काय करू मी गडबडीमध्ये निघून आलो म्हणे. ते इंजेक्शन आता म्हणजे पेशंट घरी झोपलेला. अरे म्हणे आज असा वाढदिवस साजरा करायचा म्हणे माझा की मला असं गिफ्ट पाहिजे म्हणे की कधी कोणी न वाजवलेलं आणि बिना वाजवायला ते वाचलं पाहिजे म्हणे असं गिफ्ट मी वाढदिवसात मागणार. हो 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 मी इंजेक्शन त्याच्या अवधी पहा कधी दुसरा पेशंट येऊन आला त्या पेशंटचा मित्र कधी झोपेल होता त्यालाच ते इंजेक्शन देऊन टाकलं. आणि मग तो पेशंट म्हणाल तो पेशंट नाही मी आहे तुम्ही त्याला कसं काय दिलं.
हो म्हणे काय सांगता या बाईच्या गडबडमध्ये म्हणे मी विसरून गेलो म्हणजे उद्या म्हणे ते इंजेक्शन मी साधं होतं म्हणे थंडी तापाचं तेव्हा पण इंजेक्शन देतो म्हणे जे झालं ते झालं म्हणे बा आता पत्नीच्या एका म्हणे म्हणे मी भिजलो म्हणे मला जाऊ द्या म्हणे डॉक्टर साहेब पत्नी कशी म्हणजे बा तुम्ही ताबडतोब दवाखाना बंद करा आणि घरी या मला ते गिफ्ट लाईनमध्ये लागेल कधी कोणी न वाजवलेलं असं गिफ्ट पाहिजे म्हणे आणि बिना वाजवायला वाजलं पाहिजे पत्नीला असं म्हणलं होतं पत्नीची इच्छा पूर्ण करणारा डॉक्टर होता बरं म्हणे बा डॉक्टर दवाखाना बंद केला आणि घरी गेला गेल्यानंतर म्हणे तुम्ही ऐकलं म्हणे मी काय मागितलं माझा वाढदिवस म्हणे 7 वाजता 5:30 वाजेपर्यंत मला गिफ्ट आलं पाहिजे म्हणजे काय पाहिजे का सांग कधी कोणी न वाजवलेलं बिना वाजवायला वाजलं पाहिजे असं उत्तर पत्नी म्हणजे आता पत्नीला लाळ पहा डॉक्टरला ऐकावं लागेल डॉक्टर साहेब त्याला कुठे पहा गेले जळगाव माझ्या शहरामध्ये गेल्यानंतर मोठे मोठे दुकान पाहिले म्हणजे दुकान पाहिले मोठे मोठे वाद्य यायचे कधी विचारता म्हणे आम्हाला गिफ्ट पाहिजे म्हणे पत्नीच्या वाढदिवसात नाही कोणतं म्हणजे कधी न वाजवलेलं कोण असं गिफ्ट पाहिजे आणि बिना वाजवायला वाजलं पाहिजे म्हणजे असं गिफ्ट कंपनीमध्ये बाबा कुठून आले तुम्ही काढलेला आम्ही निघालो डॉक्टरने दिला महाराष्ट्रावर दुसऱ्या दुकानावरती गेला त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं असं गिफ्ट पाहिजे म्हणे बा कधी कोणी वाजवलेलं नाही आणि बिना वाजवायला वाजलं पाहिजे कधी तो म्हणे अजून कंपनीने काढले नाही तुला कुठून देऊ तर आपल्या पुढल्या दुकानामध्ये आहे तो व्हिडिओ निवडून थकला मला थकल्यानंतर एका हॉटेलमध्ये आला आता म्हणे चहा पाणी घेऊ म्हणे थोडा विचार करतो आणि दुसरी 2-3 दुकानं पाहू आता गिफ्ट नेल्या तर बरं म्हणजे पत्नीचे बोलणे खाणार घ्या पत्नीचा वाढदिवसात काही पंचायत मग त्याच काही त्याला मित्र भेटावा मित्र भेटला त्या घरी मित्र आला हो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तर म्हणे तुम्ही एवढे मोठे डॉक्टर काय करता म्हणे काय सांगू म्हणे पत्नीचा लाडामुळे म्हणे आपला चक्कर पडला पत्नी काय म्हणजे म्हणे माहिती आहे महा वाढदिवस आहे म्हणजे असं गिफ्ट पाहिजे कधी कोणी न वाजवलेलं बिना वाजायला वाजलं पाहिजे तो काळ जो माणूस जो होता त्याचा मित्र भला हुशार होता म्हणजे बस एवढीच गोष्ट झालं म्हणे तुमचं का हा चालते हात घे म्हणे मला लवकर झालं बापा चहा बांधला शंका दिला डॉक्टरने डॉक्टरने घेऊन राहिले गेले महाराज कुठे कुंभारवाड्यामध्ये त्या कुंभारवाड्यामध्ये गेले त्याच्या मित्राने त्याला कुंभारवाड्यात नेला आता एवढासा माठ घेतला म्हणजे महाराज माठ कुंभारवाड्यामध्ये माठ घेतला एक नवा रुमाल घेतला आणि नवा रुमाल घेतल्यानंतर तो डॉक्टरला कसा म्हणतो मला म्हणे मला शेतात जाऊ म्हणे आता तो मित्र म्हणतो गावामध्ये आम्ही त्याच्या घरी आणि त्याच्या गावाकडे मोटरसायकल लावले म्हणजे पाणी गेले पिऊन मला म्हणे मला शेतामध्ये गेले महाराज त्यांना एक पराठीवर आगे मोह पाहून ठेवलं एवढं पुढं पराठी शेंग्यावर आगे मोहाच्या मुला माशा करणारा त्या मित्रांना तो माठ घेऊन गेला तो बराबर माठाला जो खाला असतो की तो असा खातला त्या पराठीच्या शेंग्या सगळ्या माशा पकडल्या मालातल्या तिच्यावर छाती बांधून घेतली फक्त आमचे डॉक्टर लोक काय म्हणतात असतं एकदम म्हणजे बेस्ट असतो असं गिफ्ट पाहिजे पत्नीने म्हणजे असंच पाहिजे कधी न वाजवलेलं बोलतो म्हणजे मग माशा पकडून त्या आता कधीच तर पण वाजवी गावाला असं बिना कधी न वाजवलेलं गिफ्ट बिना वाजवायला वाजलं पाहिजे ते 2 8 पत्नी ते माशा पकडून आणल्या माशेशी अंगार होऊन आली माकडच्या तिने आम्हाला पकडला आम्हाला काही तर राहा नाही अशा विचार करून आणल्या आणलं गिफ्ट घरी आणि पत्नी पण ठेवलं असं मजाला लागलं मला पत्नी म्हणजे हा असंच गिफ्ट आहे कधी न वाजवलेलं बिना वाजवायला वाजते म्हणजे आम्हा म्हणे आता 6:30 टाइम झालेला आज ते मला वाढदिवस मी म्हणजे केक काढायला मी म्हणजे माझ्या मोठ्या मैत्रिणी जमा करते म्हणाला मोठ्या मैत्रिणी जमा केल्या डॉक्टरीनबाई वकिलीनबाई सगळ्या बाया सगळ्या जमा केल्या मला 10-15 बाया एकोण एक क्लास तुमच्या मोठ्या आणि त्या घरमुक्त भरा त्या घरामध्ये गिफ्ट ठेवला म्हणे माझ्या नवऱ्याने म्हणे काय मागलं म्हणे काय मागलं कधीच कोणी वाजवलेलं नाही बिना वाजवायला वाजलं नाही बापडे बाळा म्हणे माझं काय गिफ्ट मग आताच कशी होती म्हणून बिना वाजवायला वाजलं पाहिजे त्याच्या म्हणजे
सर्वांनी म्हणूनच म्हणजे हा त्या सुरामध्ये मस्त राहील म्हणजे माणसाही काय महाराज बाई पाहून गेले जाऊ माणसामध्ये निघून गेले बा माणसं निघून गेले बाई कशी म्हणते बाहेरून काढून लावून द्या कोणी आलेली पाहिजे म्हणजे सकाळी लावतो त्याला बाहेरून मी सकाळी लावली नुसत्या बाया कोणी आणल्या आणि मग काय झालं बाई कशी म्हणते म्हणून बाबा ते म्हणते तू एक काम कर या माठामध्ये मात्र या कमी आले ते म्हणते या फडक्यामुळे हे फडकं सोडून उठायला लागली मस्त म्हणून मिळतं अरे म्हणा बाबा म्हणतो मस्त म्हणते ते फडकं सोडलं मला तू मारो तो मेली तू बाबा फट मारो अशा महाराज धोंड्या लागल्या बाया ते मंदिरावर बसले होते महाराज समोरचे माणसं म्हणता हे काय चाललं घरामध्ये ते पाठी नवीन काय झाला आता तर जोर लागला आता गौरवणी सुरू होती अजून थांबून अजून काही झालं काही म्हणे बा काय लढ्यासारखा नाही ते म्हणजे कधी चांगलं सुरू लागले ते मागचं म्हणे पहिले आले म्हणे बाबा सगळी उलटी पाहिजे कोण अंगावर वाटलं कोपऱ्यात पडली कोणी इकडे पडली प्रत्येक बाजू टाकल्या पाच माझ्या धुल्या मारा अशी त्या निकटन अशी भूमिका केली हो नेहमी जे काही ना काही डॉक्टर म्हणजे माणसं काय निघतं आता कधीही बघणार नाही असं निघतं सगळ्या दिल्या मारा डॉक्टरने मला तरी शांत केल्या तिथे खाते वगैरे उघडले शांत केल्या आता निश्चित करेल मागणी वगैरे बाबांनी आता सगळ्या बाया म्हणजे बाबा पत्नीला लाड म्हणजे पत्नीला लाड लागलं असं सांगणं कसं केलं म्हणजे हा घरात तुमचा मी नव्हतो आणि तुला काही भूक लागली का सगळे हसले पण तुम्ही सगळे अजून तुम्हाला एक विनोद सांगतो एक विनोद आज छोटासा तो विनोद सांगतो तुम्हाला मी हा एका गावामध्ये कीर्तन होतं कीर्तन एक दोन गायना झाले एक मूर्धना झाले आणि एक कीर्तनचा चार जण महाराज त्या गावामध्ये आले आल्यानंतर ते एक गाव लागलं पहिले त्याच्यापुढे पुढच्या गावामध्ये कीर्तन होतं मग चालता 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 काय झालं त्या चार जणात तहान लागलं तहान लागल्यानंतर काय झालं बा तिने वाटलं कोपऱ्याच्या घरात आम्ही पाणी पिऊ आणि पुढच्या गावी तिथे कीर्तन होतं त्या कीर्तनामध्ये जाऊ तर मग त्या गावामध्ये म्हणजे पाणीच्या घरच्या गावामध्ये बाईच्या घरी जाऊ म्हणजे आमच्या गावामध्ये गेले महाराज ते कोपऱ्यावरती बाईचं घर होतं माणूस असा होता एकदम दयाळू भयाळू चांगला माणूस होता पण बाई एवढी तुझ्या गिराईक होतं बाई अशी होती कोणाला पाणी सुद्धा भाजत नव्हतं मग तुम्ही येते बाईचा घर बाई म्हणजे आता माझी आपलं त्या गुन्हा आली होती आता हे पाणी तर गेलंच पण म्हणे त्या बाईला पाणी ना गेला पाणी दिलं गेले चार झाले एकच एक तुमच्या गाव मग काय झालं ते बाई म्हणजे आता विचारलं पाहिजे मी म्हणजे हा भावी नक्कीच मला काय म्हणतो लोक घरी आला गेले चहा करायला लागेल गेले काफी करायला लागेल गेले जेवण करायला लागेल म्हणजे इतका दयावच्या पाहिजे मालक झाला म्हणजे मालक यायला पहिले याचं काम झालं पाहिजे आणि मग विचार होती ना पाहिजे काय केलं तुम्हाला सांगतो म्हणे तुमचं महाराज मंडळी आहे तुम्हाला समोर पण सांगतो म्हणे तुमचा अपमान होणार नाही सांगू म्हणे बाबा हे महामालक डोक्यात कमी आहे एकदम त्याचा फरक आहे तो आता याचा टाइम झाला तो याच्या पहिले तुम्ही अजून फोन द्या म्हणे चालेल का तुम्ही नाही असं म्हणे नाही गेले तो काय करते म्हणे धुवागण बांधते पोरांना मारते काही म्हणते त्या माणसाला सांगते मला जर डोक्यात करते ना धुवागण बांधते पोरांना मारते म्हणे आता मला काय म्हणा तुम्ही लवकर तो आपण घेऊन जा मला माणसाचं पाहिजे खाली उतरते मला पाहिजे खाली उतरता तिथे मला दिसला तो बाबा आला नाही तो आला म्हणे मामा ते म्हणे पहिला म्हणे बाबा आता पाहिजे मालक आला तो मालक कसं करता तो घरी आला मला हा म्हणे पाहुणे आले ना आपल्या हा म्हणे काय चालले हा म्हणे त्याला थांबू दे ना तू चहा करते तरी जेवण करते आणि बसते तुम्ही आले कसे पाठले म्हणते हो म्हणे तुमच्या पाहुणे म्हणजे खराब आहे म्हणे ते असे पाहुणे म्हणे कोणीही पाहुणे घेऊन म्हणे कसे काय झालं हो म्हणे एक मागे दोन एक म्हणजे पुराणा म्हणून म्हणे घेतली ना त्याची दोरायचा मध्ये पण पुराणा आहे म्हणे काम नाही करतो त्यानं दोर आणला पुराणा घेतला हे दाखवले अरे पुराणा बाबा म्हणे माहिती सांगायचं ना दोरानं बांधते पुराणाला मारते दादा पैसा मारा दादा
घेणे ते माहीत नव्हतं. अरे हा फोन त्याला म्हणजे ते पैसा फोन पैसा महाराष्ट्र पैसे असतात हा गेला पैशामध्ये एवढे म्हणजे पाहून एवढे फोन झाले म्हणे तुम्हाला काम होतं म्हणजे दोन फोडण्याचं हा दोन फोडायचं तुम्हाला काम होतं तुम्ही मानलं म्हणे घरी बाबा ते पाय लागलोय आमचं दोन फोडायला नाही मानलं आम्ही पाणी मागलं हो म्हणे बाबा त्या पाहिलं पाणी आमचे काय हाल झाले म्हणजे आमचे कपडे भरले आमच्या तुझ्या गावात कीर्तन आहे आता कसं करा म्हणजे मी कसं जा म्हणजे आपल्याला म्हणजे मोठी बाई तारा म्हणजे तुझ्या घेतात शकतो म्हणजे अरे म्हणजे बाबा जाऊ दे घरी झाली जायचं आणि कीर्तना म्हणजे बाबा आम्ही निघून जातो ते निघून गेले महाराज आपल्या त्या बाईने ठेवलं महाराज मग तो मी विषय संपला महाराज हर विठाला आपल्या मनामध्ये जे इच्छा आहे ते सुद्धा होऊ शकते. एका गावामध्ये पहा एक कुटुंब होतो. ते कुटुंब म्हणजे चांगलं श्रीमंत होतं. श्रीमंत असताना कोणत्याही कारणामुळे एकदम गरीब परिस्थिती झाली. त्या माणसाची गरीब परिस्थिती झाल्यानंतर दुसऱ्याच्या कामावर जायला जरा लाभ पडली. तो कामावर जायला घरी जायला एक मुलगी होती. हा ते बाई अशी चिडी त्या माणसावर तुम्हाला म्हणे कामाला जाणार थोडी ही मुलगी लग्नावर आली मी काय करणार नाही मुलीचं लग्न करणार आणि तुम्हाला पोचणार नाही म्हणून मी किती काम केले आता मी काय काम करू घरी काम आता म्हणजे श्रम वाटते म्हणजे तुम्हाला वाटते करावं लागेल आणि तुम्हाला काम करावं लागेल आणि पैसा जमा करावा लागेल तर म्हणजे तुम्ही घरी आले आणि घरी आले त्या माणसाने मला बाईनं घराच्या बाहेर काढून दिलं. घराच्या बाहेर काढून दिल्यानंतर तो माणूस बिचारा कधी ना काम करायला चांगला पैसा होता गावावरून चालत पाहिजे दुसऱ्या गावामध्ये गेला 15-20 किलोमीटरचं गाव होतं त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर रात्र झाली तिथं मंदिरावर झोपला. मंदिरावर झोपल्यानंतर पुन्हा मुलीच्या ठिकाणी येतात लोक आबा कुठले काय जेवण घेऊन केलं काय नाही म्हणे बा जेवण मला म्हणजे तिकडे काम पाहिले म्हणे आता मी जेवण केलं आहे तिथे जेवणाची तयारी करतो म्हणे मंदिरावर आल्यानंतर भगवान तो पाठी ठेवत नाही बा महिना काही करायची जेवायला भेटलेच त्याचं दोन विचारले पाण्याचे माणूस गेला त्या ठिकाणी तसाच दुसऱ्या माणूस गेला तिला त्याच्या जोडीले तो बी अशा परिस्थितीमध्ये होता. तो नुसता असा भटके गेले कारण त्याचे आई वडील त्याचे मरून गेले त्याचे पुरुषांना होते. तो असा इकडे तिकडे भावनासारखा भटके पण माणूस ज्ञानी होता तो विचार होता. मग तो मी भटकत त्या गावल्या आला मला त्याच माणसाला भेटला गेले झाले 2 जण झाल्यानंतर पहा गेले जेवण केले त्या माणसाने आणल्यावर आणि मग ते सगळे रात्रभर झोपले. तिथं विचार चालला आता काय करावं म्हणजे माझं वडील घरातून काढून गेलं म्हणे हा म्हणे मी परीक्षानी म्हणजे मी म्हणे बाबा इकडे घेऊन आलो म्हणे आता काय करू तर म्हणे असं आता आपण काय काम सुरू म्हणे बरोबर हा म्हणे आता पुढच्या गावात जाऊ आम्ही सांगितलं नाही पुढल्या गावात गेले मला तर रस्त्यानं चालता 2 जण भेटले. तो म्हणे महावडिलांना काय केलं म्हणे शेती जी होती म्हणे माझ्याकडे दुसरा म्हणे त्यात 2 घडले ते शेती म्हणे मंदिरात दान देऊन टाकली काहीच नाही ठेवली म्हणे नाही विचार बदलले म्हणजे आता आपल्या घरी नाही काय करू म्हणे मी तर आता म्हणे असं पाहतो म्हणे काय कामाचं काय चालू त्याच्यासोबत दुसरा माणूस आहे तो म्हणे म्हणे बाप्पा ती फटी कशी बाई फटी नाही म्हणे मी तसं काय म्हणे हे माणसं किती झाले 4 झाले हे इकडचे 2 इकडचे 4 माणसं एकत्रित झाल्यानंतर काही माणसं हुशार होते होते आळाने होते मग पण दिमाखाने हुशार होते तिने काय केलं आपण 4 म्हणायचा तो एक काम करा मी 2-3 दिवस आपण काम करू काम केल्यानंतर मला आपल्याला पैसे येतील जास्त काम करायला म्हणे आपल्याला 3 दिवस काम करू एक म्हणे खुबे कपडे खरेदी करून म्हणे ब्राह्मणाचे असे ब्राह्मण गंगेवाली म्हणजे पुढचे ब्राह्मण नेपाली तुम्ही 2-3 दिवस दुसऱ्याकडे कामं घेतले गेले
आणि ब्राह्मणाचे ड्रेस घेतले बा एकदम पांढरे शुभ्र ड्रेस गळ्यामध्ये जाणवं बाकी भगवंताची गीता होती बस चार गीता आणि पहा हे काय केलं चांगले असं गाव तुम्हाला मागे तरी म्हणे तरी आपण मध्ये पैसे भेटायला लागले मला पहिले वाटत मोठे उंची मोठे पंडित आपल्या गावात आलेले आहे त्याची लोक पाया पडून त्यांनी पैसे दिले वाटतं भगवंताच्या नावामध्ये काय टाकायला भगवंत आपल्याला न मागे देऊन आला कोणाचं काम करायचे लोक पत्ता करता कुठे गावात गेल्या त्या गावात गेल्यानंतर एक मोठा राजा होता श्रीमंत राजा त्या राजाकडे कुठे ध्यान लावलं पैसे खूप होते आणि त्याची एकूणची त्याला आई होती मला ती आई म्हणजे वारली मला वारल्यानंतर त्या ठिकाणी ते ब्राह्मण मंडळी होती ते काय म्हणत तुझी आई आता वारली तुझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी 4-5 ब्राह्मण काय म्हणे उच्च घरातले ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाकडून तुझ्या आईच्या आत्म्याला शांती भेटायला लागली वरता म्हणता त्यावेळी काय कमी आहे म्हणे तुझ्या आईला शांती भेटेल तोच आशीर्वाद तुला भेटेल हो म्हणे बरोबर त्या गावामध्ये हे ब्राह्मण हिंडतच होते असे त्याची अलीकडे पोपटात मध्ये इकडे हिंडतात तुला तरी सांगितलं ते ब्राह्मण म्हणे आपल्या त्या गावामध्ये गेला म्हणून म्हणे गेले म्हणा 4 ब्राह्मणाने बोलून आणल्यानंतर तिच्या आईची सगळी तयारी केली समजा भेट काढायसाठी ब्राह्मणाने सांगितलं हा म्हणे आमच्या आईच्या आपल्याला शांती भेटायला त्या आईपाशी म्हणे मोठी वाचणार ती व्यक्त करणार ते काम तुम्हाला भेटते राजा म्हणे आमच्या घराचे पंडित आणि सर्व काही जाणते उलट लहान थोडी थोडी कामं करते म्हणे मोठे मोठे कामं करतात आपण म्हणे ह्या ठिकाणी करणार मग गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आमची हो तुम्ही काय म्हणा ध्यान नको आपल्याकडे छान म्हणून गेले तिथं ऐकत घरी आणि नंतर काय झालं बा ते ब्राह्मण लोक काय म्हणतात त्या करतात आणि येत नाही माता तुम्ही सांगितलं बाबा आपलं आराम टाकतो पंडित लोक म्हणे आणि तुम्ही बोलू नका म्हणजे आमचा जो शब्द आहे म्हणे मंत्रातंत्राचा तुमच्या कानापर्यंत ऐकू यायला मग तुम्ही म्हणे 100 ते 50 फूट अंतरावर तरी 50 फुटावर त्या बसले म्हणून पहा बसले एखादा आवडल्या म्हणून त्याने काय केलं मी आता सुरुवात सुरुवात मध्ये काय येत पहिल्याचा नंबर आला तो म्हणजे मध्ये काय येत नाही मध्ये काय येत नाही मध्ये काय येत नाही मध्ये काय येत नाही दुसऱ्याचा नंबर कसं होईल कसं होईल कसं होईल कसं होईल कसं होईल तो म्हणजे तिसरा नंबर होईल कसं होईल होईल कसं होईल होईल कसं होईल होईल कसं नाही अल्ला मारा त्याचा हा नंबर पहिल्या नंबर आला कसं होईल कसं होईल कसं होईल कसं होईल कसं होईल तू कसा मी तू कसा मी तू कसा मी कसं होईल कसं होईल कसं होईल होईल कसं होईल होईल कसं होईल ते आरामशीर असंच म्हणायला लागले मला ते कसं काय येतं नुसतं असं म्हणायला लागले काय वाटलं तुला देतात चालू मला 1 तास संपला या महिन्यात आणि महाराज ब्राह्मण लोक प्रयत्न बसले आणि ते ज्यामध्ये तुमच्या आईला आता ते गावामध्ये तुम्ही तुमच्या आईला तुमचा जो प्रोग्राम आहे तो करून घेऊन त्यामुळे सगळं त्याचा प्रोग्राम आठवून घेतला तो तिचा प्रोग्राम आठवला आणि महाराज घरी घरी आले महाराज ब्राह्मण पुढे त्याच्यामध्ये लोक ब्राह्मणाला मला उठवतो कुणाला काही येत नाही 40 लोक 40 घरात बाहेर आले का भगवंताच्या नावाने असे टाकले आणि ते घरी आता बसले प्रत्येकाच्या अंगावर स्नान केलं सगळे पद्धतीने बसून तिने नवे कपडे दिले आणून त्याच्यावर छोट्या छोट्या धोड्या होत्या त्या धोड्यामध्ये त्याच्याजवळ घरात लावले पैसे सोनं चांदी एवढं दिलं त्या धोड्या छोट्या छोट्या आपण धरून गेल्या ना पैसे दिले ना लहान धोड्या होत्या मग नमस्कार महाराज सुद्धा आलेल्या माझ्या कीर्तनाला त्यांचं मी अभिनंदन करतो
आपल्या गावातील हरिभक्त महाराज गुलाबराव महाराज हे सुद्धा आले काही आणि समोर बघा बरं बघा मग काय झालं मग त्याच्या धड्या भरून गेल्या आणि सर्व लोक महाराज घरोघरी निघून गेले आणि चार ब्राह्मण हे सुद्धा आपल्या घरी चार दिशेला निघून आले आणि घरी गेले पहा त्याची पत्नी सुद्धा त्याच्या ओळखेना भाऊ तुम्ही कोण आहे त्याने आपण तोंडाला बांधून गेले होत्या तुम्ही ओळखा म्हणजे आता कोण आहे म्हणून त्याच्या तोंड सोडले बाळा पाहता आणि आपले पती दिली त्याच्या पै थोडी अशी पतीची उजो करायला लागले मला त्याला काय सांगतो तुम्ही फिरून कुणी नाही तुम्ही फिरून कुणी पतीला मग मस्त मला घर दार सर्व काही संसार देतात मला फार आला ज्ञानेश्वर माऊली